जगातील लोकसभेच्या उत्सवाला आज शुक्रवारी सुरुवात होत आहे। लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल। पहिल्या टप्प्यात 16.63 कोटी मतदार 1.87 लाख मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावू शकतील। सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली असून 12 लाख कर्मचारी मतदान प्रक्रियेचा कारभार सांभाळतील। तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात आज मतदान होईल। पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2019च्या निवडणुकीत 5 पैकी 4 जागा भाजप सेना युतीने तर 1 जागा काँग्रेसने जिंकली होती। 2024 मध्ये चित्र वेगळे आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रणांगणात आहेत। 5 ठिकाणी थेट लढत असून जेव्हा जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे। नागपूर मतदारसंघात महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे अशी लढत होणार आहे। रामटेक मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे रामकुमार बर्वे अशी लढत होईल। चंद्रपूर मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर अशी लढत होईल। भंडारा गोंदिया मतदारसंघात महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे अशी लढत होईल। गडचिरोली मतदारसंघात महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान अशी लढत होणार आहे। गडचिरोली, चिमूर, आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे 4 विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथे मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी आहे। बाकीच्या ठिकाणी मात्र मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून विक्रमी संख्येने मतदान करा आणि काटाकेऱ्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।